तुमचं नाव सांगा. गंगाराम दत्तू बंगारवार. तर तुम्हाला मृत घोषित करून तुमची जमीन हे कधी घेतलेली आहे? ये 2024 हा. 2024 ला तुमची जमीन हडप केली. मी पुण्याला कामाला आहो. मी अनपड माणूस आहो, मला काही बी कळणार. अंगठाबाज माणूस आहो, त्यांनी मला फसवणूक केली. कोण कोण फसवणूक केली तुम्हाला काय वाटतं? समजेच कर्मचारी आणि हे बाहेरचे लोक समजेच. आता त्याचं नाव बी मला माहित नाही. समजायला त्याला गुन्हा दाखल व्हावं. समजायला तुम्हाला केव्हा कळालं? हे आम्हाला 2-4 महिने झालं कळालंय. त्याच्यावर नंतर कारवाई नंतर ते कागद काढलो, मला माहिती झाली. असंच मला काहीच कळणार. दुसऱ्याला धरून घेऊन कागद काढलो. आता काय करावं? अनपड माणूस आहो मी, अंगठाबाज. मला मारून टाकले म्हणून माझी जमीन हडप केलीत. म्हणजे तुम्हाला डेथ सर्टिफिकेट तुमचं काय आहे का? त्यांनी असं काय केलेत की काय नाही की मला काहीच ठाऊक नाही साहेब. त्यांना जे टाकपीट लागलं की काय लावले की मला माहितच नाही. मला लिहिता येईना, वाचता येईना. तर एक अशिक्षित माणसाची जमीन या ठिकाणी काढून घेऊन दुसऱ्याला दिलेत, विकून टाकलेत. कमलबाई. नेमकं मग तुम्हाला प्रशासनाकडे काय मागणी आहे? काय मागणी आहे? आमची जमीन आम्हाला पाहिजे. आम्ही अनपड माणूस आहो, मला काहीच आहे ना. हो, ते अंगठे काय केले काय नाही काय पताच नाही मला. आणि एकतर मंडळ अधिकारी समजायची आमची जमीन बहिणीची माझी समजे चोटून टाकून गेली. मंडळ अधिकाराला काय अर्थ आहे? जमीन उडवायचं त्याची काय अधिकार आहे? कमस कम आम्हाला नोटीस तर येऊ. नोटीस बी नाही, काही बी नाही. तुमची जमीन कुठे आहे सध्या? देगाव रस्त्याला आहे. पलाटी टाकून धनाधन इकून घेऊन आलेत. ठिकाणी आमरण उपोषण या ठिकाणी गंगाराम दत्ता बंगारवार यांनी या ठिकाणी आमरण उपोषण कलेक्टर ऑफिस समोर सुरू केलेलं आहे. तर आपण नेमकं त्यांच्याशी जाणून घ्यावं की त्यांनी हे आमरण उपोषण का केलंय आणि त्याचं त्यांना काय गरज आहे की त्यांना आमरण उपोषण करण्याची. त्यांना अशी काय वेळ आली किंवा असं त्यांना काय प्रॉब्लेम झाला आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. तर तुम्ही सांगा की नेमकं तुम्ही आज आमरण उपोषणला बसलात त्याचं काय कारण आहे? कारण काय, आमचे गंगाराम दत्ता बंगारा हे आमचे वडील आहेत. आमचे वडील अशिक्षित आहेत, त्यांना काही लिहिता वाचता येत नाही. त्यांनी जिवंत असताना मरून गेले म्हणून कोर्टामध्ये खोटे कागदपत्र वगैरे दाखवून त्यांना मृत घोषित करून यांच्या नावाची जमीन हे त्यांच्या नावावर लावून घेतलेत. एवढंच आमची मागणी आहे की जे कोणी अधिकारी त्याच्यात दोषी आहेत त्यांना कारवाई करण्यात यावी. अजून यांची जमीन यांच्या नावावर लावण्यात यावी. बोगट आमची इनामी जमीन आहे. आमच्या वडिलोपार्जित यांनी करून खात आहे. आम्ही वडिलोपार्जित जमीन आहे. आमचे वडील आम्ही बाहेर पुण्याला होत्या कामाला गेलत्या. आम्हाला काय माहिती नाही काय काय केलेत काय नाही. इथं आल्यावर आम्ही बघितल्यावर असं मृत घोषित करून याची जमीन यांनी विकून टाकलेत आमच्या चुलतीने. त्यामुळे कागद काढल्यावर आम्हाला कळले की असं झाले. कागद वगैरे काढले आम्ही. त्या कागदामध्ये असं आढळले की यांनी जिवंत असताना यांच्या नावाची जमीन यांनी मृत घोषित करून त्यांच्या नावानं लावून घेतलेत. अजून किती वर्ष किंवा किती दिवस झाले त्यांच्या नावावर करून घेऊन? त्यांच्या नावावर करून काय 2022 ला लावले. याच्यापूर्वी तुम्ही तक्रार कुठे कुठे दाखल केली होती? यांच्यापूर्वी तक्रार कोर्टामध्ये चालू होते. कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलत्या, पोलीस स्टेशन मध्ये निवेदन दिलत्या, पण त्या गोष्टीला काही दाद मिळत नव्हते आम्हाला. त्यामुळे उपोषणाला बसण्याची पाळी आली. अच्छा, तर याच्यामध्ये कोण कोण दोषी असं वाटतं तुम्हाला? कोण कोण दोषी काय, सगळे सिस्टमच दोषी आहे याच्यामध्ये. अधिकारी वगैरे कोणाच्या एकाचं नाव कशाला घ्यायचं? ज्यांच्यापाशी गेले त्यांनी काय आम्हाला प्रतिसाद वगैरे काही दिले नाही. समजा निष्काळजीपणा केले, उडून टाकलेत. आता कलेक्टर ऑफिस मध्ये आपण 1 महिना झाला एक नोटीस काढण्यासाठी अर्ज दिला. आज उद्या ते फाईलच भेटून गेले. त्यामुळे त्यांच्या जमिनीची चौकशी व्हावी. जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी. आमची जमीन आमच्या नावाने लागावी ह्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो. म्हणजे तुमची जमीन इनामी जमीन आहे? अच्छा, टोटल जमीन किती आहे? 1 हेक्टर 42 आर जमीन आहे पूर्ण. आमच्या बाबाच्या नावानं 35 आर, 35.5 आर आमच्या वडिलाच्या नावाने. बाकीचे आमचे काका वगैरे टोटल 1 हेक्टर 42 आर जमीन आहे. त्याच्यामध्ये निवेदनची कॉपी कोणाकोणाला दिलं? डिव्हिजन ऑफिसला गेलतो, इथं कलेक्टर आपल्या पोलीस स्टेशनला, एसपी ऑफिसला, आज महसूल मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला. मग तिथून काय तुम्हाला आतापर्यंत काही प्रतिसाद वगैरे काय आलं नाही साहेब. हे काय डॉक्युमेंट आहेत माझ्या हातामध्ये. कलेक्टर साहेबांची चर्चा झाली का तुमची? कलेक्टर साहेब
चर्चेचं काय निवेदन वगैरे दिलं त्यांना, काय म्हणले कलेक्टर? काही बोलले नाही, प्रतिसाद वगैरे काही नाही. त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो सर. आता कळलं जाऊ उपोषणाला तर बसलो. हे उपोषण अमरण आहे का? अमर नायक सर. आजपासून आपलं उपोषण सुरू आहे. हा आजपासून सुरू आहे सर. आज पहिला दिवस. की तुम्हाला प्रशासनाकडे काय मागणी आहे? प्रशासनाकडता काय, जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत, जे यांनी जिवंत असताना मारून टाकले, त्यांना यांच्या नावाची जमीन आहे, इनामी जमीन, ते कोणाला ऐकता येत नाही, काही करता येत नाही. त्यांनी बोगट डिग्री करून घेतली, ते डिग्री रद्द व्हावी. जी आमची जमीन आहे आमच्या नावाने लागावे. अजून जे कोणी दोषी आहे याच्यामध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात एवढीच मागणी आहे आमची. आणि सर्वे नंबर 2 ची जमीन आहे आणि ती फक्त ट्रान्सफर करता येते, विकता येत नाही ती. काय येत नाही सर. असं